दर्शको नमस्कार. दर्शको राजमुद्राच्या कलामुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, जून महिन्यामध्ये अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यापैकीच एक आम्ही जरांगे गरजवंत मराठा समाजाचा लढा असा एक चित्रपट आलेला आहे आणि त्या चित्रपटाचे स्टारकास्ट तसेच प्रोड्युसर आणि आपले सामाजिक कार्यकर्ते श्याम मोडजे सर आपल्यासोबत आहेत. यांच्याशी आज आपण चर्चा साधणार आहोत. चित्रपट त्यांनी कसा तयार केला, किती दिवस लागले, शूटिंग कुठे झाली, मार्केटिंग कशा पद्धतीची होणार आहे आणि या चित्रपटाकडून त्यांना काय अपेक्षा आहेत आणि त्यांनी हा चित्रपट घेऊन जनतेमध्ये का आलेत, अशा विविध प्रश्नांवर आपण आज त्यांच्याशी सखोल अशी चर्चा करणार आहोत. सुरुवातीला मी आपल्या तिघांचंही स्वागत करतो. नमस्कार. तर मोरे सर, आपण स्वतः याचे प्रोड्युसर आहात, तर ही संकल्पना आपल्या मनात कशी आली ही आमच्या प्रेक्षकांना सांगावं. मनोजदादा जरांगे पाटलांचा जो लढा आहे, जो अत्यंत ज्वलंत आणि उत्स्फूर्त झाला होता, तेव्हा मी आणि आमच्या या चित्रपटाचे संकल्पक, ज्यांच्या मनामध्ये ही सुरुवातीला या चित्रपटाबद्दल बीज रोवल्या गेले, असे डॉक्टर मधुसूदन मगर परभणीचे आणि आमच्या चित्रपटाचे दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले, हे असेच आम्ही अनपेक्षितपणे भेटलो. तेव्हा आमची चर्चा चालू असताना मराठा आरक्षणाचा जो लढा आहे, 50-60 वर्षापासून एवढा मोठा समाज एवढ्या दुरावस्थेत असून इतका मोठा सामाजिक लढा उभारून जर समाजाला न्याय मिळत नसेल किंवा इतर गोष्टी होत नसतील, त्या गोष्टीतून मनोज जरांगे पाटलांसारखं अत्यंत इमानदार, निस्पृह आणि त्यागी व्यक्तिमत्व उभं टाकलं, याचा आम्हाला अतिशय आश्चर्य आणि आनंद वाटला. आणि मगर सरांच्या, डॉक्टर मधुसूदन मगर सरांच्या मनात आलं की आपण मराठा आरक्षणाचा लढा आणि या लढ्याचा शिरोमणी म्हणून मनोज जरांगे पाटील साहेब यांचं जे काही संघर्ष आहे, त्यांनी जो काही लढा उभा केलेला आहे, जो काही त्याग केला आहे, तो चित्रपट स्वरूपात जर कळाला तर सर्व समाजाला तो एक म्हणजे जगण्याचं आणि लढण्याचं बळ देणारा ठरेल, अशी संकल्पना त्यांच्या मनात आली आणि या चित्रपटाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. बरं सर, या चित्रपटाची आपण स्टारकास्ट कशी निवडली आणि आपलं ऑडिशन वगैरे कुठे झालं? चित्रपटासंदर्भात स्टारकास्ट निवडणं हे फार मोठं शिवधनुष्य दिग्दर्शकाकडे आणि आमच्या टीमकडे होतं. कारण चित्रपटामध्ये आम्ही मराठा योद्धे निवडलेले आहेत, जे महानायक आहेत या आरक्षण लढ्याचे. अण्णासाहेब पाटील हे अत्यंत बलाढ्य आणि तितकेच शक्तिशाली आणि ॲग्रेसिव्ह नेतृत्व होतं. तत्कालीन 22 मार्च 1982ला मराठा आरक्षणासाठी विधान भवनावर त्यांनी फार मोठा मोर्चा नेला आणि समाजाच्या आरक्षण लढ्यासाठी बलिदान दिलं. त्यांच्या देहबोलीला, शरीरयष्टीला आणि त्यांना न्याय देईल असं भूमिका असणारं मराठी चित्रपटसृष्टीतलं व्यक्तिमत्व शोधण्यासाठी आम्हाला अजय पुरकर या जस्ट सिनेकलावंताशिवाय दुसरा चेहरा पुढं आला नाही. बरं. दुसरी गोष्ट, मनोजदादा जरांगे पाटलांचं हे जे नेतृत्व आहे, त्यांची शरीरयष्टी जरी साधी कडकाती असली तरी त्या माणसामध्ये जी तळमळ, ॲग्रेशन आणि सगळ्या गोष्टीचा मिलाप, इकडे गांधीवादही आहे, तिकडे ज्वलंत असा उत्स्फूर्तपणाही आहे, असं हे सरमिसळ असणारं व्यक्तिमत्व शोधण्यासाठी मग आम्ही जेव्हा विचार केला तेव्हा मकरंद देशपांडे सरांचा चेहरा पुढे आला. आमचे दिग्दर्शक योगेश भोसले यांनी मकरंद देशपांडे सरांशी संपर्क साधला. 2-3 वेळेस डॉक्टर मधुदादा आणि योगेश भोसले मकरंद देशपांडे सरांना भेटले. तेव्हा त्यांनी म्हटलं की मला या भूमिकेत तुम्ही पाहताय खरं, पण त्याऐवजी मी तुम्हाला काही 1-2 दुसरे पर्यायही सुचवतो. तसे त्यांनी सुचवले, कारण त्यांचे बरेचसे दुसरे चित्रपट होते आणि मला काही वेळ लागेल अशी त्यांची मनोभावना होती. पण आमच्या दिग्दर्शकांनी म्हटलं की दादा, तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या, पण या भूमिकेला आमचे जे रिअल हिरो मनोज जरांगे पाटील आहेत, ते रिअल हिरो आहेत आणि या भूमिकेला न्याय देणारे तुम्ही रिअल हिरो आहात, रीलमधले हिरो आहात, त्यामुळे या भूमिकेसाठी आम्हाला तुम्हीच हवेत. मकरंद देशपांडे सरांनी त्याच्यावर नितांत विचार करून बाकीच्या त्यांचे शेड्यूल बाजूला ठेवून आमच्या चित्रपटाला वेळ दिला आणि अत्यंत प्रभावीपणे जरांगे पाटलांची भूमिका त्यांनी निभावली. त्यासाठी आम्ही अतिशय आनंदित आहोत आणि त्यांचे उपकृत आहोत. सर, चित्रपटाचं शूट किती दिवस चाललं? चित्रपटाचं शूट जे प्रामुख्यानं शूट आहे ते जवळपास आमचं 60 दिवस चाललं. बरं. पण ही तयारी जवळपास 6 ते 7 महिन्यापासून आम्ही चालू केली. जेव्हा अंतरवालीची दुर्दैवी घटना घडली तेव्हापासूनच या चित्रपटाचं बीजारोपण आमच्या सगळ्यांच्या मनात रोवल्या गेलं आणि मग तेव्हापासून आम्ही तयारीला लागलो. कारण
हा एकतर ज्वलंत विषय होता, संवेदनशील विषय होता, सामाजिक लढा होता. ते शिवधनुष्य पाहण्यासाठी आमच्या चित्रपटाचे लेखक सुरेश यांनी पण प्रचंड मेहनत घेतली. इतिहासाचे वेगवेगळे कांगोरे आम्ही सगळ्यांनी तपासले, त्याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. समाजातील जे अभ्यासक आहेत त्यांच्या माहिती घेतली. श्याम पाटील वडजे साहेबांसारखे जे काही आंदोलक आहेत, सकल मराठा समाजाचे जे काही समन्वयक आहेत, त्यांच्याकडून वेगवेगळ्या भूमिका आणि माहिती गोळा करून मग आम्ही या संवेदनशील विषयाला हात घातला आणि मराठा आरक्षणाचा जो लढा आहे, जो 50-60 वर्षापासूनचा इतिहास आहे, तो प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जास्तीत जास्त जे शूट झालं ते मराठवाड्यात झालं का काही बाहेर पण झालं, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई असं काही? खरं तर हा आरक्षणाचा लढा मराठवाड्यात प्रभावीपणे जास्त असल्यामुळं, मराठवाडा हे एक शक्ती केंद्र आणि आंतरवाली हे मराठ्यांच्या लढ्याचं केंद्र झाल्यामुळं आम्ही जास्तीत जास्त शूट हे मराठवाड्यात परभणीमध्ये केलं आहे. बरं. आणि तसेच पुणे येथे, पुण्याच्या आजूबाजूचा भाग सासवड आणि परभणी जिल्ह्याच्या आजूबाजूचे गावं, जे मराठवाड्यातल्या लोकांच्या जी दुरावस्था आहे, त्यांची जी भावना आहे, त्यांनी जे सध्या म्हणजे नैसर्गिक सामाजिक रेट्यामध्ये त्यांची जी झालेली आर्थिक आणि सामाजिक हानी आहे, ती इथं दिसावी, ती प्रकर्षाने चित्रपटाच्या माध्यमातून पुढे यावी, म्हणून आम्ही मराठवाड्यामध्येच याचं जास्तीत जास्त चित्रीकरण केलेलं आहे. बरं. दर्शक हो, महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलांचं नाव खूपच आता मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेलं आहे आणि प्रत्येक लहान मुलापासून मोठ्यापर्यंत आपण पाहतो की जरांगे साहेबांचाच विषय आपल्याला दिसतो. लोकसभेची निवडणूकही काल परवा झाली, तिथेही जरांगे फॅक्टर किती गाजला हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. तर जरांगे पाटलांची भूमिका निभावणारे कलाकार आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. ते स्वतः पुण्याचे भूमिपुत्र आहेत आणि त्यांनी जरांगे पाटलाची भूमिका निभावली आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर, आपलं स्वागत आहे. तर सर, आपण जरांगेची भूमिका साकारली तर हे आपल्याला कसं वाटलं? कसं अवघड गेलं का कसं झालं? नाही, ज्यावेळेस मला रोल ऑफर केला सरांनी, त्यावेळेस मला जरा आनंद पण झाला होता. पण ज्यावेळेस आपण एवढ्या मोठ्या व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारतोय, खरंच मनोजदादा जरांगे पाटलांचं काम एवढं मोठं आहे की त्याला तोडच नाही आहे. आणि असा एक नेता, एक ग्रामीण म्हणजे ग्राउंड लेवलचा माणूस एवढ्या मोठ्या लढा उभा करतो देशात, जो देशव्यापी आंदोलन झालं एवढं मोठं आंदोलन उभं करतो आणि त्यांची भूमिका मला साकारायला भेटते. खरंच खूप दडपण पण होतं, खूप मला वाटत नव्हतं की ती काय होईल म्हणून. पण काय योगायोग आहे की मी नशीबवान समजतो मला की एवढ्या मोठ्या माणसाचा, मला एवढ्या मोठ्या योद्ध्याचा मला एक छोटासा भाग होता आलं. आणि मला खरंच ऊर्जा मिळाली एक त्यांचा व्यक्तिमत्व साकारताना. आणि ही ऊर्जा नक्कीच मी मानतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच हे साकारता आलं आणि त्यांच्यामुळेच हा लढाई मला असं वाटतं की उभा राहिला आहे आणि त्यांच्याच रूपातून आज जरांगे पाटील आपल्यासमोर आहेत असं मला वाटतं. जरांगे पाटलांना आपण स्वतः कधी भेटला होतात का? कारण की त्यांचा रोल आपल्याला करायचं होतं. त्यांची किती आपण भाषणे पाहिली, त्यांची बोलण्याची पद्धती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पुण्याचे जिल्ह्याचे भूमिपुत्र आहात, जरांगे पाटील मराठवाड्यातले राहतात. दोघांची मराठी फार वेगळी आहे. तर त्यांचा रोल तुमच्या शरीरामध्ये, मनामध्ये आणण्यासाठी किती दिवस लागले तुम्हाला? एक महिना 1.5 महिना मी चांगलं हे केलं. त्यांचे सगळे भाषणं मी पाहायचो. आणि ज्यावेळेस आम्ही शूटिंग करत होतो त्यावेळेस एकदा भेटायला आम्ही त्यांना गेलो होतो, पण त्यांची भेट माझी काही झाली नव्हती एवढी. आणि जवळच आमचं शूटिंग पण सुरू होतं त्या गावात. त्यांचा अनुभव इतका भारी आहे त्यांच्याबद्दलचा मला तर. आणि तो अनुभव मला नेमकं ज्यावेळेस आमची शूटिंग सुरू व्हायची होती आणि त्याच दिवशी, पहिल्याच दिवशी मला तो अनुभव आला. मी मराठवाड्यात आलो. भाषेचं असं आहे की भाषेचं मी नगरच्या आणि पुण्याच्या बाउंड्री आहे, शिरूर माझं गाव. बरोबर. त्यामुळे मला ती दोन्ही भाषा एवढी मराठवाड्याची जरा हे येते. तर ग्रामीण असल्यामुळं मी पण ग्राउंड लेवलचाच आहे, त्यामुळे ग्रामीण मला माहिती आहे. आणि मग ज्यावेळेस मी शूटिंगला आलतो आणि मी हा कॉस्ट्यूम घातला आणि त्या रस्त्याने चाललो होतो, तर पाटलांच्या सभा त्या रोडने होत्या रस्त्याने आणि सगळे लोक त्यांच्या स्वागताला थांबलेले होते. आम्ही तिथून पुढे चाललो होतो आणि पाठीमागे त्यांची सभा होती आणि पुढल्या गावांनी त्यांचा दौरा होता, तर सगळे लोक रस्त्यावरती थांबले होते स्वागतासाठी. ते मला पाहून, म्हणजे मी ज्यावेळेस गाडीतून चाललो होतो त्यावेळेस मला पाहून ते समोर येत होते. आणि काही ठिकाणी तर फटाके वाजले, बँड ठेवले होते, ताशे ढोल ताशे वाजवले, स्वागतासाठी पुढं यायचं.
आणि मी पुन्हा हात जोडून सांगायचो की नाही पाटील मागे येता येते आणि एवढं भारी वाटलं की एवढं प्रेम एखाद्या नेत्याला क्वचितच भेटतं खरंच. बरोबर आहे. मग आता आपण जरांगीची भूमिका साकारलेली आहे. आपल्या चित्रपटातला एखादा डायलॉग आमच्या प्रेक्षकांसाठी सांगितला तर बरं होईल. बरं बरं नक्कीच आवर्जून. ज्यावेळेस जेम्स लेन प्रकरण झालं त्यावेळेसचा मी एक डायलॉग छोटासा सांगतो. कुठला तो जेम्स लेन आमच्या जिजाऊंबद्दल बोलतो आणि तुम्ही काहीच बोलत नाही. हां अरे दगडाला काम फुटून पण तुम्हाला फुटणार नाही. मग काय कामाचा असला पक्ष साहेब? तुम्हाला काय वाटलं तुमच्याशिवाय मराठा एकजूट होणार नाही? हां तुमच्याशिवाय सेना उभी राहणार? साहेब या मराठी मातीत भगवं वादळ उठणार ते बी तुमच्याशिवाय आणि मराठी एकजूट होणार ते बी तुमच्याशिवाय. जय शिवराय. वाह, क्या बात आहे. फारच अंगावर काटा आणणारा हा डायलॉग होता आणि खरंच जेम्स लेन प्रकरण गाजलेलं आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला नाही भारताला त्याची झळ लागलेली आहे आणि ते चटका अजून लोक विसरलेले नाही आहेत. आपण ही भूमिका बजावली यासाठी आम्ही आपलं अभिनंदन करतो. आपल्या चित्रपटासाठी देखील आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो. थँक्यू. आणि स्वतः आम्ही 21 तारखेला आपली भूमिका पाहायला जाऊ आणि आम्ही आपल्याला फोन करून देखील कळू चित्रपट नक्की. धन्यवाद. आणि सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही हा सिनेमा 21 जूनला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन पहा. तुम्हाला सिनेमा नक्की आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. धन्यवाद. यासोबतच आपल्यासोबत मराठा समाजाचे समन्वयक आहेत ज्यांनी अनेक आंदोलनातून काम केलेलं आहे. मागील अनेक वर्षापासून आपण त्यांना नांदेडमधून मराठवाड्यामधून नेतृत्व करताना पाहतो. श्याम पाटील वडजे सर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. आपलंही स्वागत आहे. आणि आपण एक सामाजिक कार्यकर्ते आहात, आंदोलक आहात. अनेक पोलीस केसेस आपण आपल्या उरावर घेतलेल्या आहात. समाजासाठी काही करण्याची, अर्ध्या रात्री पळण्याची आपली तयारी आहे. आम्ही स्वतः त्याचे साक्षीदार आहोत. तर चित्रपट येतो, मोठ्या हिरोवर येतो किंवा कुठल्या तरी जुन्या स्टोरीवर येतो, एखाद्या डाकूवर येतो. पहिल्यांदाच असं होते की सामाजिक कार्यकर्त्यांसाठी, समाजासाठी झटणाऱ्या चळवळीसाठी पण चित्रपट येताना दिसत आहे. तर आपणही संघर्ष योद्धा आहात, आपणही संघर्ष करत आहात अनेक वर्षापासून. तर अशा संघर्ष योद्धाचा चित्रपट येतोय जरांगे पाटलांवर, तर आपलं काय मत आहे? सर्वप्रथम मला सांगायला अभिमान वाटेल की सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या एखाद्या मराठा योद्ध्याचा, संघर्ष योद्ध्याचा आणि सामाजिक कार्यकर्त्याचा एवढा मोठा गौरव होतो आहे. खरंच आज राजकारणामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये जर आपण डोकावून पाहिलं, राजकारणामध्ये अनेक दिग्गज येऊन गेले आणि त्यांच्यावर चित्रपट, कादंबऱ्या निर्माण झाल्या. परंतु पहिल्यांदा भारतातली अशी गोष्ट आहे की मनोज जरांगे पाटीलसारख्या सर्वसामान्य माणसावर चित्रपट करण्याची कोणाची तरी इच्छा व्यक्त केली. आणि तीच गोष्ट आम्हा आंदोलकांना किंवा आम्हा समाजकार्यातील काम करणाऱ्या मराठा सेवकांना भावून गेली की यार एखाद्या सर्वसामान्य गरजवंत मराठ्याच्या पोरांचा, लेकराचा इतिहास जर पडद्यावर साकारत होत असेल तर त्याला आपण सहकार्य केलं पाहिजे. आणि आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवून काम करणारे समाजसेवक, आमचं शेवटी एकच उद्दिष्ट असतं, जे का समाजामध्ये रंजले गांजले असतील त्यांचे विचार तळागाळामध्ये रुजवणं, त्यांचं कार्य तळागाळामध्ये नेऊन पोहोचवणं. तर त्याला माध्यम काय आहेत? मग ते कथा असतील, कादंबऱ्या असतील, पुस्तकं असतील. आता चित्रपट हा नवीन ट्रेंड निघाला. जसं आमच्या प्रोड्युसरनी सांगितलं की जेवढं आपण वाचन करतोय तेवढं जर व्हिज्युलायझेशन केलं तर तो विचार अधिक प्रगल्भ त्या तळागाळामध्ये रुजला जाईल. मग या संपूर्ण टीमने, आमचे मित्र डॉक्टर मधुसूदन मगर असतील, योगेश भोसले असतील, विक्रम पाटील असतील, नांदेडचे भूमिपुत्र डॉक्टर दत्ता मोरे सर असतील, या सर्वांनी एकत्रित येत एका गरजवंत मराठ्यांसाठी लढा उभा करणारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील या सर्वसामान्य आंदोलकांची हिस्ट्री जगाने डोळ्यांनी पाहावी म्हणून जर चित्रपट निर्माण करत असतील तर आमचं एक आंदोलक म्हणून त्यांना सहकार्य करणं आमचं परमकर्तव्य आहे. आणि आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही त्यांना सहकार्यच करतोय. आपल्या समाज बांधवांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून चित्रपटासंदर्भात आपण काय सांगू शकता? माझ्या तमाम प्रेक्षकांना, माझ्या सर्व समाज बांधवांना, मराठाच नव्हे तर 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारातील सर्व समाज बांधवांना, गरजवंतांना विशेषतः मी एकच आव्हान करू इच्छित की बांधवांनो, सर्वसामान्यांचा आवाज उचलणारा आज योद्धा आपल्याला भेटला आहे. त्याची संघर्ष कथा जर आपल्याला घराघरापर्यंत पोहोचायची असेल तर घराघरातला गरजवंत हा सिनेमागृहात पहिल्यांदा पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी नांदेडकरांसहित मराठवाड्यातल्या सर्व गरजवंतांना आणि महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना एक कळकळीची विनंती करेल की आम्ही जरांगे, गरजवंत मराठ्याचा लढा हा चित्रपट येथे 21 तारखेला रिलीज होणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा सहकुटुंब हा चित्रपट बघावा, एवढीच मी या ठिकाणी विनंती करेल. धन्यवाद सर, आम्ही आभारी आहोत. आणि परत मी
प्रोड्युसर साहेबांना प्रश्न विचारतो की सर हा चित्रपट आपण मराठीच भाषेमध्ये का निवडला, हिंदीमध्ये जर आपण निवडला असता तर राष्ट्रीय पातळीवरही आपल्याला जाता आलं असतं, यावर आपली काय भूमिका आहे? नक्कीच महाराष्ट्रातला आणि मराठा समाजाचा हा लढा असल्यामुळे सुरुवातीला आम्ही हा चित्रपट मराठीत प्रदर्शित करत आहोत. त्यानंतर नक्कीच आम्ही हिंदीमध्ये याचं डबिंग करून हा चित्रपट पूर्ण देशभर प्रदर्शित करण्याचं चाललं आहे. सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, बेळगाव, तेलंगणा जिथे जिथे मराठी भाषिक प्रेक्षक आहेत आणि मराठी समाज आहे या सगळ्या समाजापर्यंत या चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचू. नंतर हा चित्रपट येत्या काळात नक्कीच हिंदीमध्ये डब करून आम्ही देशभर प्रदर्शित करू. सर येणाऱ्या 21 तारखेला शुक्रवारी हा चित्रपट येणार आहे, तर महाराष्ट्रामध्ये तो किती चित्रपटगृहामध्ये एका दिवशी रिलीज होणार आहे? जवळपास आमचं असं चाललं आहे की एक 300 ते 350 चित्रपटगृहामध्ये, मग ते सिंगल थिएटर असो, मल्टिप्लेक्स असो, अच्छा, अशा ठिकाणी आम्ही हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत. प्रत्येक प्रेक्षकाला पाहता यावा यासाठी चित्रपटाचा आम्ही टॅक्स फ्री करण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण हा समाजासाठी काढलेला, प्रत्येक तळागाळातल्या लोकांनी पाहावा, कुटुंबासहित पाहावा, हीच आमची एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा चित्रपट केलेला आहे. हा काही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून केलेला चित्रपट नाही आहे आणि आम्ही काही व्यावसायिक निर्माते नाही आहोत. आम्हाला समाजातले जे तरुण लोक आत्महत्या करत होते त्या आत्महत्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत. तरुणांनी न रडता लढलं पाहिजे आणि या चित्रपटाच्या माध्यमातून आम्हाला हाच संदेश द्यायचा आहे की तरुणांनी उभं टाकलं पाहिजे आणि आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पादांकरात केलं पाहिजे. ज्या पद्धतीचा मनोज जरांगे पाटलांनी संघर्ष केला आहे आणि अत्यंत खडतर प्रवासातून ते आज उभे टाकलेत, त्यांच्या जीवन प्रवासाकडे लक्ष देऊन त्यांच्या जीवन प्रवासाचा इतिहास अभ्यासून प्रत्येक तरुणांनी उभं टाकलं पाहिजे आणि त्यांनी आत्महत्या न केला पाहिजे, हा संदेश आम्ही याच्यातून दिलेला आहोत. अण्णासाहेब पाटलांसारखे धुरंधर व्यक्तिमत्वांनी बलिदान दिलं, ते या चळवळीचे पाया झाले आणि मनोजदादा जरांगे पाटील हे कळस झाले. पायापासून कळसापर्यंतचा जो इतिहास आहे तो प्रभावीपणे मांडण्याचा आणि समाजाला यामधून शिकण्याचा एक संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. नक्कीच प्रेक्षक वर्ग आणि सर्व समाज हा चित्रपट पाहिल. अत्यंत दिग्गज कलाकार, अत्यंत दिग्गज गीतकार, अत्यंत मोठे गायक आम्ही या चित्रपटासाठी घेतलेले आहेत. गाणी अत्यंत सुंदर झालेली आहे. चित्रपटाचे मुख्य भूमिकेतले जर कलाकार आपण पाहिले, मनोजदादा जरांगे पाटलांची भूमिका मकरंद देशपांडेंनी केलेली आहे. अण्णासाहेब पाटलांची भूमिका ही अजय पुरकर सरांनी केलेली आहे. अण्णासाहेब जावळे पाटलांची भूमिका प्रसाद ओक यांनी केलेली आहे. सुबोध भावे, विजय निकम, कमलेश सावंत, चिन्मय संत, पृथ्वीराज थोरात अशी दिग्गज स्टारकास्ट आहे. अमृता धोंगडे. मराठी चित्रपटसृष्टीतील कदाचित तिसरं ते चौथं गाणं असेल जे सोनू निगम यांनी या चित्रपटासाठी गायले. अजय गोगावलीने देव माणूस अवतरला जे सध्या फार ट्रेंडिंगमध्ये गाणं आहे, जे आंतरवालीला दादा उपोषणाला बसले आणि त्या दिवशी हे गाणं आलं, अक्षरशः लोकांचे डोळे वाहत होते, इतकं सुंदर ते गाणं झालेलं आहे. आदर्श शिंदेनी शिवबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये असं पहाडी आवाजात आदर्श शिंदे यांनी शिवबा नावाचं गाणं गायलेलं आहे. आणि पुष्पा चित्रपटाचं जे टायटल सॉन्ग ज्यांनी गायलं होतं नकाश आजीज, अत्यंत तरुण आणि असं पहाडी आवाज असलेला गीतकार, त्यांनी आमच्या चित्रपटातलं टायटल सॉन्ग आम्ही जरांगे मी जरांगे हे गाणं गायलेलं आहे. असं सगळे सुंदर असं मिश्रण आणि प्रचंड मेहनत या चित्रपटातून आपल्याला दिसेल. प्रेक्षकांना आणि सगळ्या तरुणांना मला एकच आव्हान राहील की आपण हा चित्रपटगृहात जाऊन पाहावा आणि आपला जो अमूल्य अभिप्राय आहे तो आम्हाला कळवावा, त्यातच आम्हाला आनंद वाटेल. यासोबतच आपल्यासोबत मराठा सेवा संघाचे जुने कार्यकर्ते जे हदगाव तालुक्याचं काम पाहतात, नांदेड जिल्ह्यातही त्यांचं काम आहे. गजानन जाधव वाटेगावकर आपल्यासोबत आलेले आहेत. आपण चळवळीचे आहात, अनेक वर्षापासून आपलं कार्य आहे, अनेक वर्षापासून आपण समाजासाठी झटत आहात, तर एक कार्यकर्ता म्हणून आपलं काय या चित्रपटाबद्दल मत आहे? सर्वांना जय जिजाऊ. ज्या ज्या ठिकाणी विषमतेच्या विरोधामध्ये आंदोलनं झाले त्याचं प्रेरणास्थान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि छत्रपती शिवरायांचं नाव घेतल्यानंतर नक्कीच आमच्या सर्वच तरुणांमध्ये एक उत्स्फूर्तता एक निर्माण होत असते. आणि त्यातच मराठा जो काही आपला आरक्षणाचा विषय असेल तो अण्णासाहेब पाटील यांच्यापासून आत्तापर्यंत तागायत तो तसाच होता. आणि आज एक नव्यानं
जरांगे पाटलांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं आपल्याला एक नेतृत्व मिळालंय, असं फार मोठा योगायोग म्हणावा लागेल. की मला वाटतं आज अण्णासाहेब पाटलांची आठवण आणि अण्णासाहेब पाटलांचं हे जे काही बलिदान आहे हे वाया जाणार नाही, हे नक्की या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो. आणि राजमुद्रा न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना हा चित्रपट सर्वांनी पाहावा, आपल्या कुटुंबासोबत सर्वांनी पाहावा, कारण याच्यातली सत्यता काय आहे, लोक याच्यावर वेगवेगळ्या काही विधान करत असतात, तर हे सगळं काही आपल्याला सत्यता खरी पाहण्यासाठी मी या उपस्थित सर्व टीमचं मी मनापासून आपल्या न्यूज चॅनलच्या वतीने, राजमुद्रा न्यूज चॅनलच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि हा चित्रपट सर्वांनी पाहावा यासाठी मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. तर दर्शको, आज आपल्यासोबत श्याम पाटील वडजे सर असतील किंवा प्रोड्युसर डॉक्टर मोरे सर असतील किंवा ज्युनियर जरांगेची भूमिका साकारणारे पृथ्वीराज थोरात सर असतील, या सगळ्यांनी आपल्याला स्टुडिओमध्ये वेळ दिला. त्यांच्याशी आपण गप्पा केल्या आणि त्यांच्या चित्रपटाबद्दल माहिती घेतली. या चित्रपटाला आपण प्रेक्षकांनी जरूर पाहावं आणि आपल्या प्रतिक्रिया देखील आम्हाला कळवाव्यात. आम्ही सहकुटुंब हा चित्रपट अवश्य पाहू आणि आपल्या भूमिकेसाठी, आपल्या चित्रपटासाठी, आपण केलेल्या एवढ्या मोठ्या कष्टासाठी, मेहनतीसाठी राजमुद्राकडून आम्ही भरपूर आपल्याला शुभेच्छा देतो. आपले सगळ्यांचे अभिनंदन करतो. आणि दर्शको, मी इथेच आपली रजा घेतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.